नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. बघा मित्रांनो, हे टोलचं दांडकं कसं होतंय. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो. चिकमंगळूरला गेंडा आली, इथं मिलमध्ये आलो. आजच्याच आपला लोड आहे. पुण्यात टिंबर मार्केटचाच लोड आहे. सकाळी उठलोय, आवरलं वगैरे, गाडी पॉईंटला पण लावली, गाडी भरायला चालू झाली. 1 तास झालं लोडिंग चालू आहे. काल उशीर झाला आम्हाला यायला, 12:30 साडेबारा झाले मिलमध्ये पोहोचायला. झोपलो मग इथं. मी हसनपणातच गाडी चालवली होती. हसन नंतर कुंदन शेटणी घेतले. मी इथं झोपलो तिथूनच. आता उठलोय, सगळं फ्रेश झालं. कुंदन शेट आहे ते गेलेत आता तोंड हातपाय वगैरे धुवायला. नाश्ता वगैरे करायचा आहे. अजून एक गाडी आहे, स्वप्नील म्हणून आपला मित्र आहे, त्याची पण 14 टायर आहे. ते बाजूच्याच मिलमध्ये भरत आहे. आपल्याला जोडीला आहे म्हणजे संगतीला. आता इथून निघालो की डायरेक्ट उत्तम कट. जरा किरकोळ काम आहेत या गाडीचे. फाळकं बनवायचं आहे, जरा फाळकं तुटले ते बनवून मग निघायचं पुढचं यायला. आपल्या गाडीचं पण काम भरपूर झालेलं आहे. पेंटला गेले आता. पेंटसाठी साधारण 7-8 दिवस लागतील. जर ऊन वगैरे पडले नसेल, पडलं वगैरे तर उन्हात लवकर पेंट वगैरे वाळतो. त्याच्यामुळं 10-1 दिवसात गाडी होईल तयार. बघा, हा स्वप्नील आहे, त्याची पण गाडी भरते पलीकडं. त्याची 14 टायर गाडी आहे. दोघांच्या गाड्या आज सुटताल. आम्ही संगतीत जाऊ. कुंदन शेट आहे ते गेलेत आता. ते आले की नाश्ता वगैरे करून यायचं. गाडीचं लोडिंगला लागले. साधारण 4-5-6 वाजेपर्यंत लोड होईल बहुतेक. मग 5-6 वाजता निघायचं. दुपारचे 3:45 वाजलेत मित्रांनो. गाडी आपली एवढी भरली, बहुतेक 6 वाजेपर्यंत सुटायला पाहिजे गाडी आपली. 3घच हमाल असतात. हे एक वरती असतो ते गाडीत आहे ते, आणि हा हे 3घच असतात नेहमी भरायला. चंद्रमाऊलीच्या मिलमध्ये आहेत. आता बघा तिथं डंपर आहे. अशा पण गाड्यांमध्ये लाकडं भरायला लागले जातात. डब्बा गाडी म्हणतो आम्ही त्याला. त्याच्यात पण लाकडं भरत आहे. या गाडीत बघा भुस्सा भरत आहे. सगळी भुस्सा. कटिंग चालू आहे बाजूला. कुंदन शेट आणि पप्पू बाजूला स्वप्नील आहे, त्याच्या गाडीत जाऊन बसलेत. मी झोपलो होतो 2 तास. उठलोय आत्ता. झोप काढली, चांगली झोप झाली. 6 वाजेपर्यंत निघूयात मित्रांनो. टी ब्रेक झालाय. सगळेजण चहा पितात बघा. दिवसातून 2दा कामगारांसाठी सगळ्यांना चहा येतो. इथं बसलेत बघा चहा पित सगळे हमाल लोक वगैरे. मला पण दिलाय चहा. होत आली ही गाडी. आता थोडा वेळ लागा. इथं ते झाडांचे साल आहेत, ती गाडी लोड झाली. कुंदन शेट इथे मागच्या साईडला जाऊन बसले त्या गाडीत. मित्रांनो, संध्याकाळचे 5:15 वाजलेत. काटा वगैरे करून गाडी पॅक झाली आपली. 25 टन गाडी बरोबर आली. इथं बाजूला काटा आहे बघा. ही गाडी काट्यावरच थांबली. निघायचं आता. लवकर झाले वरून. कुंदन शेट येते इथं टपाल घेते. चंद्रमाऊली शेट आहेत, त्यांच्याकडं टपाल घेतात. टपालच घ्यायचं की निघायचं. मग पुढं आजमपुराला वगैरे डिझेल टाकायचं. चहा वगैरे घेऊ कुठं तरी मस्तपैकी. जरा काचा पुसायला लागतील. काचा घाण झालेत. अशा दिसत नाही पण भरपूर घाण झालेत.
काचा वगैरे पुसून निघूयात मित्रांनो. एक 5-10 मिनटं लागतील जास्तीत जास्त. संध्याकाळचे 8 वाजलेत रात्रीचे. जेवण करायला थांबलं. पुलाव खातोय, एक वडा एक असला तरी. शेट खातं ते इडली आणि वडा. पप्पू पण इडली वडा. हायवेच्या बाजूला एक टपरी आहे, गरम गरम भेटते एकदम तिथं. कडूरचा रस्ता आहे. या साईडला म्हैसूरला जातो, चौक आहे मेन. राईट साईडनी आम्ही ही गाडी आली तिथून चिकमंगळूरला जातो तो रस्ता. आता इथं खाल्लं की परत काय खायचं नाही, डायरेक्ट बेळगाव. जेवण करून घेऊयात मित्रांनो. MRPLच्या पंपावर आलोय. रात्रीचे 9 वाजले. टाके फुल करायचे. 150 लिटर झाले. माझ्या अंदाजे 200च्या आसपास बसायला पाहिजे. कुंदन शेट लाईट सेटिंग करत आहे. लाईट जरा बाहेरच्या साईडला जास्त पडत आहे. हा हाँ हाँ करो करो. फुल हो गया नहीं और लाइट ही सेटिंग करतो. पप्पू काचा पुसतोय. काचा खराब झालते. गाडीची हाईट पण खूप आहे. उंटावर बसल्यासारखं वाटतं. आता इथून निघाल्यावर आधीमध्ये काय आता जेवण वगैरे झाले. डायरेक्ट बेळगाव उत्तमच्या इथं. उद्या जरा फाळक्याचं काम आहे, फाळकं हे करायचं. झालंय फुल करून. टायरमध्ये खडे वगैरे मागाशीच काढले, तरी अडकलेत अजून. हे रस्त्याचे कामं चालू आहे ना, त्याच्यामुळं खडे वगैरे जास्त अडकतात. जेवण तर झाले. नो टाइमपास कुठं आता. हे जे फाळकं आहे हे तुटलं आहे, वरच्या साईडला तुटलेलं आहे. त्याच्यामुळे बघा मित्रांनो, हे टोलचं दांडकं कसं होतं. कसं जायचं लोकांनी. दावणगिरीचे इथलं टोल आहे. उतटकीचं आहे बघा. ऑटोमॅटिक होतं. मित्रांनो, सकाळचे 11:30 वाजलेत. हत्तरगीला आलोय आता. लक्ष्मी ढाब्यावर आम्ही. सकाळी 4:30 वाजता मी काकतीला पोचलो बेळगावला. त्याच्यानंतर झोपलो होतं. कुंदन शेठ यांनीच बहुतेक फाळक्या वगैरेचं काम केलंय का नाही केलं मला पण नाही माहीत, पण उत्तमची इथं गाडी वगैरे लागली होती रिवर्समध्ये. बहुतेक झालं असेल फाळक्याचं वगैरे काम. त्याच्यानंतर इथं हत्तरगीला आलो. आता आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे आणि मग निघायचं मित्रांनो. काल रात्री व्हिडिओ एंड नाही केला त्याच्यामुळं. तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.